आज आपण करूया आवळ्याचं सरबत। आता भरपूर आवळे बाजारामध्ये यायला लागलेत। आवळा हे अमृत फळ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। आवळ्याचे गुणधर्म, फायदे, विटॅमिन्स ही तुम्हाला माहिती आहे, ते नव्याने सांगणं काही गरजेचं नाही। त्यामुळे आज आपण करूया आवळ्याचं सरबत। त्यासाठी मी हे 4 ते 5 आवळे किसून घेतलेत। हे ताजे ताजे आवळ्याचं आपण आता सरबत करणार आहे। तेव्हा आवळे आपण किसून घेतलेत आणि आपल्याला अर्जंट लगेच ताज्या आवळ्यांचं सरबत करायचं आहे। आता आपण हे किसलेले आवळे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे। पण त्याच्या आधी आवळ्याचं सरबत करण्यासाठी लागणारं साहित्य हे किसून घेतलेले आवळे, जिरं पूड, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पानं, ही काळी मिरी पूड, सेंधव मीठ आणि साखर। आता हे आवळे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। पुदिन्याची पानं, आल्याचा तुकडा, बस नाही टाकलं तरी चालतं पण स्वाद छान येतो। पाणी टाकून घेऊया। जिरं पूड आहे, साधं मीठ पूड आहे, थोडं काळं मीठ, सेंधव मीठ, थोडीशी साखर टाकून घेऊया। डायबिटीज पेशंटनी साखर नाही टाकलं तरी हे सरबत अगदी छान लागतं न साखर टाकता। तेव्हा डायबिटीजवाल्यांनी साखर टाकू नका, बाकी एरवी तुम्ही साखर टाकू शकता। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊया। आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे। अशा प्रकारे या आवळ्याचा रस आपण गाळून घेतलाय। त्यात टाकून घेऊया जिरेपूड, काळी मिरी पूड, एका ग्लासमध्ये मी पिठी साखर टाकते। ज्यांना साखर खायची आहे त्यांच्यासाठी ही पिठी साखर, आणि हे डायबिटीजसाठी साखर नसलेलं। थोडं थोडं काळं मीठ, सेंधव मीठ, आणि हे बर्फाचे ते टाकून घेऊया। तेव्हा तयार झालंय आपलं आवळ्याचं अर्जंट सरबत। हे साखर न टाकता डायबिटीज पेशंटसाठी आणि हे इतरांसाठी साखर टाकून तयार केलेलं सरबत। आता हे सरबत आवळे शिजवून पण करतात, पण मी कच्च्या आवळ्याचं सरबत तयार केलंय। आता आवळा वाटून झाल्यानंतर आपण तो चाळणीने ते सरबत गाळून घेतले। तेव्हा राहिलेला हा आवळ्याचा जो चौथा असतो हा वाया न घालवता याला जिरं पूड, सेंधव मीठ, साधं मीठ आणि थोडंसं आलं किसून ह्याच्यात टाकायचं आणि ते उन्हात वाळवून घ्यायचं। जेवण झाल्यानंतर किंवा इतर वेळी मुखवास आवळा सुपारी म्हणून याचा उपयोग तुम्ही करू शकता। तेव्हा ताज्या ताज्या आवळ्याचं सरबत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली का? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आवळ्याचं सरबत। आवळ्याच्या सीझनमध्ये आवळा हा अगदी रोज 2 आवळे तरी खायलाच हवेत। मग तुम्ही आवळ्याचा मुरंबा करून खा, आवळ कँडी करून खा, नुसते कच्चे आवळे मीठ लावून किसून आवळ्याचं सरबत, असे वेगवेगळे आवळ्याचे प्रकार आहेत। वर्षभर टिकण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो आवळ्यांचा। त्याही रेसिपी बनवून घ्यायच्या आणि आवळ्याचा उपयोग वर्षभर करायचा। या बहुगुणी आवळ्यामध्ये भरपूर आपल्या शरीराला फायदे आहेत।
त्यामुळे आवळा हा जरूर खावा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अर्जंट ताज्या ताज्या आवळ्याचं सरबत रेसिपी.